तामिळनाडूच्या राजकारणाबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतात ते द्रविड चळवळीचे प्रखर विचार, पेरियार यांचा वारसा आणि हिंदी विरोधाची धार. परंतु या वेळच्या विधानसभा निवडणुकीच्या राजकारणात एक असा पैलू समोर आला आहे जो सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तो म्हणजे तामिळनाडूमधील ब्राह्मण समाजाचे कमी होणारे राजकीय वजन. ज्या राज्यात जयललितांसारख्या ब्राह्मण महिला नेत्याने तब्बल 6 वेळा मुख्यमंत्री पद भूषवलं, त्याच राज्यात आज एकाही मुख्य प्रवाहातील पक्षाने ब्राह्मण उमेदवार द्यायला नकार दिला आहे. मग तो पक्ष भाजप असो, काँग्रेस असो वा AIADMK. तामिळनाडूच्या राजकारणातून ब्राह्मण चेहरा गायब का झाला? ही केवळ रणनीती आहे की एका मोठ्या राजकीय बदलाची नांदी? आज यावर चर्चा करूयात. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. तामिळनाडूमध्ये ब्राह्मण समाजाची लोकसंख्या ही 3%पेक्षाही कमी आहे. संख्येने कमी असूनही हा समाज शिक्षण, प्रशासन आणि कला या क्षेत्रात नेहमीच आघाडीवर राहिला आहे. परंतु निवडणुकांचे गणित हे हेडकाउंटवर चालते. तामिळनाडूमध्ये ओबीसी आणि अनुसूचित जाती अर्थात शेड्यूल कास्ट हे दोन मोठे वर्ग निर्णायक आहेत. राजकारणाचे संपूर्ण केंद्र या दोन वर्गांभोवती फिरते. यामुळेच जेव्हा पक्षांना तिकीट वाटप करायचे असते तेव्हा 3%पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या समाजापेक्षा मोठ्या वोट बँककडे पाहिले जाते. MG रामचंद्रन म्हणजेच MGR आणि त्यानंतर जयललिता यांच्या काळात AIADMK हा पक्ष ब्राह्मण मतदारांचा नैसर्गिक आधार होता. स्वतः जयललिता ब्राह्मण असूनही त्यांनी द्रविड राजकारणात आपले स्थान पक्के केले होते. ब्राह्मण मतदारांना वाटायचे की जयललिता सत्तेत आहेत तोवर त्यांचे हित सुरक्षित आहे. त्यांच्या काळात पक्षात ब्राह्मण नेत्यांना मानाचे स्थान मिळायचे. परंतु 2016 मध्ये जयललिता यांच्या निधनानंतर AIADMK ची समीकरणं पूर्णपणे बदलली. गेल्या 10 वर्षात पक्षाने केवळ एकाच ब्राह्मण उमेदवाराला संधी दिली आहे. याचे कारण काय? तर आता ब्राह्मण मतदार हा AIADMK कडून भाजपकडे वळाला आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे भाजपची रणनीती. तामिळनाडू ब्राह्मण संघटनेने भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. भाजपला सामान्यतः उच्चवर्णीय समर्थकांचा पक्ष मानले जाते. तरीही 27 जागा लढवणाऱ्या भाजपने एकाही ब्राह्मण उमेदवाराला तिकीट दिले नाही. काँग्रेसचीही तीच परिस्थिती. एकेकाळी तामिळनाडूत C राजगोपालाचारी आणि K कामराज यांच्या काळात काँग्रेसमध्ये ब्राह्मणांचे वर्चस्व होते. परंतु आज 28 जागा लढवूनही काँग्रेसने एकाही ब्राह्मण उमेदवाराला उमेदवारी दिलेली नाहीये. यामागे 2 मुख्य कारण आहेत. त्यातील पहिलं कारण म्हणजे पक्षांना वाटते की जर ब्राह्मण उमेदवार दिला तर बहुसंख्य ओबीसी आणि अनुसूचित जातीचे मतदार नाराज होतील. द्रविड अस्मितेच्या राजकारणात ब्राह्मण उमेदवार देणे म्हणजे विरोधकांच्या हातात आयते कोलीत देण्यासारखे आहे. दुसरं असं की भाजपला तामिळनाडूत आपला विस्तार करायचा आहे. त्यांना माहिती आहे की केवळ ब्राह्मण मतांच्या जोरावर जागा जिंकता येणार नाहीत. त्यामुळे ते अशा उमेदवारांना प्राधान्य देत आहेत ज्यांच्याकडे स्वतःची जातीय वोट बँक आहे. यात DMK ची भूमिका स्पष्ट आहे. हा पक्ष पेरियार यांच्या ब्राह्मण विरोधी चळवळीतून जन्माला आला. DMK साठी ब्राह्मणांना तिकीट न देणं हा त्यांच्या विचारधारेचाच एक भाग आहे. परंतु यंदाच्या निवडणुकीत जेव्हा मित्र पक्ष काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजप सुद्धा त्याच मार्गावर चालतात तेव्हा समजून येते की तामिळनाडूचे राजकारण आता पूर्णपणे मंडल पॉलिटिक्सच्याही पुढच्या टप्प्यावर पोहोचले आहे. जेव्हा मुख्य प्रवाहातील पक्ष ब्राह्मणांकडे पाठ फिरवत आहेत तेव्हा 2 आउटसाइडर नेत्यांनी वेगळी चाल खेळली आहे. तमिळ सिनेसृष्टीचा सुपरस्टार थलपती विजय याने आपल्या पक्षात 2 ब्राह्मण उमेदवार दिले आहेत. कट्टर तमिळ राष्ट्रवादी मानले जाणारे सीमान यांनी तर 6 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. हे नेते अशा ठिकाणी ब्राह्मण उमेदवार देत आहेत जिथे या समाजाचे मते निर्णायक ठरू शकतात. ही एक वोट कटर रणनीती असू शकते किंवा ब्राह्मणांमधील असंतोषाचा फायदा घेण्याचा प्रयत्न असू शकतो. यावर राजकीय विश्लेषक म्हणतात की तामिळनाडूत आता ब्राह्मण चेहरा असणे ही निवडणुकीसाठी जमेची बाजू उरलेली नाही. राजकारण आता ओबीसी नेत्यांच्या हातात एकवटले आहे. उदाहरणार्थ एडापडी पलानीस्वामी आणि O पनीरसेल्वम. जयललितांच्या करिश्मेमुळे ब्राह्मण मतदारांना एक आसरा मिळाला होता, तो आता हरवलेला आहे. भाजप आता स्वतःला केवळ ब्राह्मणांचा पक्ष म्हणून न मिरवता तमिळ अस्मितेचा पक्ष म्हणून मांडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे ते ब्राह्मण उमेदवारांना तिकीट देऊन स्वतःवर उच्चवर्णीय असा शिक्का मारून घेऊ इच्छित नाहीत.
तामिळनाडूच्या या राजकीय घडामोडींमधून एक गोष्ट स्पष्ट होते. केवळ 3% मते असल्यामुळे लोकशाहीच्या बहुलवादी तंत्रात ब्राह्मण समाज राजकीय दृष्ट्या एकाकी पडत चालला आहे. ज्या पक्षांना ते पाठिंबा देतात तेच पक्ष त्यांना प्रतिनिधित्व देण्यास घाबरत आहेत. हे तामिळनाडूच्या राजकारणाचे लोकशाहीकरण आहे की एका विशिष्ट समाजाचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न, यावर आता मात्र वेगळी चर्चा होऊ लागली आहे.